गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपला सेकंड फेस टू फेस व्हिडिओ आहे. तर यस, आज आपण DMR परीक्षेमध्ये जी 2023 साली झाली त्यामध्ये मराठी लँग्वेजचे कोणते क्वेश्चन आहेत ते आपण वन बाय वन आज डिस्कस करणार आहेत. तर होप सो तुम्हाला आवडतील अशा आशा करूयात. चला तर आपण स्टार्ट करूयात. तर पहिला क्वेश्चन, नटसम्राट हे नाटक कुणी लिहिले? मोस्ट फेमस हे बुक आहे नटसम्राट नाटक. तर पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 विजय तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 वसंत कानेटकर, पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर, पर्याय क्रमांक 4 महेश कुचवार. तर सगळ्यांना माहीत आहे ह्या प्रश्नाचं उत्तर ओपसं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर. नटसम्राट हे नाटक कोण लिहिलेलं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांनी. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूयात. सेकंड नंबरमध्ये खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. एक म्हण विचारलेला आहे, त्यामध्ये ती सर्वांनी ऐकली असेल होपसो. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? तर त्यांनी पर्याय क्रमांक ए दिला आहे: अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते. पर्याय क्रमांक 2 आपले रहस्य उघडीला येऊ नये म्हणून संबंधिताने गप्प बसणे. ऑप्शन 3 भलत्या माणसाशी मैत्री जोडली तर आपले प्राण धोक्यात येतात. पर्याय क्रमांक 4 अभिमान जास्त दिवस टिकत नाही. तर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणजे भलत्या माणसाची मैत्री तर आपले प्राण धोक्यात येतात. त्यामुळे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. सोपे प्रश्न असतात. तुम्ही जर म्हणींचा थोडासा पाठांतर केलं, रीडिंग केलं ते होऊन जातील. वन रीडमध्ये सुद्धा हे क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकता. त्यानंतर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. सामान्य अर्थ, विरुद्ध अर्थ विचारतात. त्यात त्यांनी विचारलं होतं क्रीडा. तर ऑब्व्हियसली क्रीडाचा सगळ्यांना माहिती आहे. क्रीडा म्हणजे काय आहे? तर खेळ. क्रीडा म्हणजे काय? खेळ. त्यानंतर पुल्लिंगी नामाच्या स्त्रीलिंगी नामाशी जोड्या जुळवा. हा एक मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मराठी लँग्वेज ग्रामरमध्ये. हा विचारतातच. तर आता त्यांनी काय विचारलं? मॅच ऑफ द फॉलोइंग की जोड्या जुळा. आता बोकड, नंतर रेडा, नंतर मोर, नंतर खोंड यांची स्त्रीलिंगी नावं जी यांना जे बच्चू वगैरे होतात ते फिमेल जे असतं जेंडर त्यांचं नाव काय? आता बोकडचं अचं काय राहणार आहे? ऑब्व्हियसली शेळी. अचं काय राहील? शेळी. तर 2 उडालं. पर्याय क्रमांक 2 सुद्धा नाही आहे, 3 सुद्धा नाही. मग तुमच्या उरतात कोण? पर्याय क्रमांक 1 आणि 4. अशा क्वेश्चन लगेच एलिमिनेट करायचे, 2 सोडून द्यायचे. त्यानंतर अचं आहे 4, नंतर रेड्याचं काय होईल मग उत्तर? बचं काय होईल? बचं होईल 3, रेडाची म्हैस. बरोबर. बचं 3, अचं 4, बचं 3. त्यामुळे 1 पण उडालं आहे. तर बाकीची आपलं बघायचीच गरज नाही, त्यामुळे वेळ पण आपला वाचेल. तर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4. बरोबर. कारण बघा, मोरचं काय होईल? लांडोर. म्हणजे कचं काय होईल? 1 आणि खोंडचं काय होईल? 2 कालवड. असे सोपे क्वेश्चन असतात. तर हे एकदा रेडी करायचे. स्त्रीलिंगी नामं कोणते आहेत? पुल्लिंगी नामं कोणते आहेत? त्यानंतर सामान्य अर्थ शब्द ओळखा. पगार. तर पगार सगळ्यांनीच, पगार म्हणजे वेतन, 8वा वेतन, 7वा वेतन. तसं ऑब्व्हियसली याचा पगार या शब्दाचा सामान्य शब्द काय होईल? वेतन. पर्वत शक्य नाही आहे, पटकी शक्य नाही, त्यामुळे याचं उत्तर काय होईल? वेतन. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थ वाक्यात रूपांतर केले योग्य विधान ओळखा. एक साधं स्टेटमेंट केलं विधानार्थी, ज्याला विधान असं आपण म्हणतो, आणि त्याला प्रश्नार्थक शब्द बनवायचे, प्रश्नार्थ वाक्य बनवायचे. तर पहिलं काय? चित्र काढते अन्वी. पर्याय क्रमांक नाही, याला हे होऊ शकत नाही कारण चिन्ह वेगळं आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 2 काय? अन्वी चित्र काढते का? याला प्रश्नार्थक चिन्ह दिले, त्यामुळे ओबियसली प्रश्नार्थक चिन्ह वाक्यात दिले म्हणजे ते होईलच. पर्याय क्रमांक 3 अन्वी चित्र का काढत असावे. हा प्रश्नार्थक चिन्ह दिले पण हा प्रॉपर प्रश्न तयार होत नाही. पर्याय क्रमांक 4 अन्वी सुंदर चित्र काढत असेल, हे तो होतच नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अन्वी चित्र काढते का. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7,
परत एक वाक्यप्रचार विचारला आहे. म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही रीड करायचे, सोपे असतात. एकदा जरी रीडिंग केली तुम्ही की ते पाठ होऊन जातात. तेच रिपीटेडली विचारतात मोस्ट ऑफ. तर या DMRला कोणतं विचारलं बघूयात. उंटावरून शेळ्या हाकणे. आता हा वाक्यप्रचार आपणही जनरली बोलण्यामध्ये वापरतो. तर उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे काय, त्याचं पर्याय क्रमांक दिलेत. पर्याय क्रमांक 1, आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. पर्याय क्रमांक 3, शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्यासाठी इतरांना उपदेश करणे. पर्याय क्रमांक 4, एका स्थितीत असणे. तर उंटावर शेळ्या हाकणे म्हणजे काय, शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्यासाठी इतरांना उपदेश करायचे. काम तर करायचं नाही, पण मुघम वरतून गप्पा हाणणं त्याला काय म्हणणार, शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्याचे इतरांना उपदेश असणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8. आता यामध्ये विरुद्धार्थी शब्द ओळखा असून क्वेश्चन विचारला आहे. अल्पसंख्य या शब्दाचा विरुद्धार्थ का असेल. तर बघूयात. पर्याय क्रमांक 1, अराजक. पर्याय क्रमांक 2, अवनंती. पर्याय क्रमांक 3, अवलक्षण. पर्याय क्रमांक 4, बहुसंख्य. अल्पसंख्य म्हणजे कमी प्रमाणात, बहुसंख्य म्हणजे जास्त प्रमाणात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे, बहुसंख्य. 2 किंवा 3 तरी सामान्यार्थी विरुद्धार्थी शब्द विचारतातच. TCSचा हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. TCSला सामान्यार्थी विरुद्धार्थी शब्दार्थांना वेगळंच प्रेम आहे, विचारतातच. त्यानंतर विचारलं आहे, नाच या शब्दाचा सामान्यार्थी शब्द ओळखा. तर नाच म्हणजे काय, नृत्यचा सामान्यार्थ काय, नाच. काय होईल, नाच, आहे की नाही. पर्याय क्रमांक 1 दिला आहे नाच. नंतर अंतर्नाद, नाद, नमन हे होत नाहीत, नाच हा त्याला होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, थेंबे थेंबे तळे साचे. ही परत म्हण विचारली आणि त्याचा अर्थ. तर ही पण भरपूर लोकांनी ऐकले असेल लहानपणापासून म्हण. तर पर्याय क्रमांक 1 दिला आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. पर्याय क्रमांक 2, अडलेल्या कामासाठी अधिक परिश्रम घेणे. पर्याय क्रमांक 3, मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणे. पर्याय क्रमांक 4, थोडे थोडे साठवल्याशिवाय पुढे मोठा संचय निर्माण होत नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4, थोडे थोडे साठविलास मोठा संच काय होतो, निर्माण होतो. त्यानंतर आता TCSचा फेवरेट पॅटर्न होता, जे काही 2023 साली आपली DMRची परीक्षा असेल, तलाठी भरती परीक्षा असेल किंवा बाकीचे WRDची परीक्षा असेल, हे ज्या सरळ सेवा भरती परीक्षा झाल्या 2023 साली, तर मराठी ग्रामरमध्ये त्यांनी पुस्तकांविषयी खूप भर दिला आहे. म्हणजे पुस्तकाचं नावं सांगायचे, नाटकचे नावं सांगायचे आणि लेखक कोण आहेत. तर यात पण असा प्रश्न विचारला होता की अग्निपंख म्हणजे विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कुणी लिहिले. तर खूप फेमस हे आत्मचरित्र आहे, ऑल महाराष्ट्रात नव्हे तर ऑल भारतामध्ये. तर हे जे अग्निपंख, हे जे विंग्स ऑफ फायर आत्मचरित्र आहे, ते कुणी लिहिलेलं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्याने भरपूर बाकीचे पर्याय दिले. डॉक्टर सलीम अली असतील, डॉक्टर विक्रम साराभाई असतील, डॉक्टर जयंत नारळीकर असतील. पण ह्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आहे. खूप फेमस हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. वावरातील भिजकी माती लोण्यापरी मऊ. अलंकार खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे. अलंकार, भाषेचे अलंकार. व्याकरणामध्ये याला एक वेगळंच महत्त्व आहे. मराठी व्याकरणामध्ये जेव्हा तुम्ही व्याकरणाच्या पुस्तकाला हात लावताल, व्हिडिओ जेव्हा शेवटी आपण येऊ, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मराठी ग्रामरसाठी तुम्ही कोणतं पुस्तक वापरावं आणि कोणतं सोपं जाईल आणि कोणत्या बुकमध्येच प्रश्न जशाला तसे कॉपी होतात येतात किंवा जास्त पडतात. तर 12वा प्रश्न आहे, वावरातील भिजकी माती लोण्यापरी मऊ हा प्रश्न अलंकार ओळखा. तर भरपूर असे अलंकार आहेत. पर्याय क्रमांक 1, श्लेष अलंकार, अनुप्रास अलंकार, उपमा अलंकार आणि यमक. तर ह्या प्रश्नाचं उत्तर पहा, उपमा अलंकार आहे. उपमा. तर उपमा कसं ओळखायचं आहे, उपमा अलंकार आहे का नाही. तर लोण्यापरी त्यांनी जे सेंटेन्स आपल्याला दिलं आहे, परी हा शब्द आलेला आहे पहा.
हा परी का दर्शवतो? वावरातील भिजकी माती ही लोण्यापरी मऊ, लोण्यासारखी त्याला काय दिली? उपमा दिलेली आहे. परी हा शब्द आलेला आहे आणि उपमा दिलेली आहे भिजकी मातीला, त्यामुळे ह्या प्रश्न उत्तर काय होईल? उपमा. उपमा हा अलंकार होईल. अनुप्रास म्हणजे काय? तोच शब्द रिपीट करणं, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. यमक म्हणजे काय? यमक शब्द जुळतात, जसे कवितेचे कोडे असतील, यमक असतात, त्याला यमक अलंकार असे म्हणतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? उपमा अलंकार. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नंतर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. एक शब्द देतात आणि त्या शब्दाचे खालीलपैकी अर्थ ओळखायचा. छाया. आता हा छाया शब्द जे मोस्ट ऑफ झेडपीचे जे स्टुडंट असतील त्यांनी छाया शब्द ऐकलाच असावा. छाया हे फिमेलचं पण नाव असतं आणि छाया म्हणजे सावली. वी ऑल नो सावली. त्यांनी खूप छान असे पर्याय दिलेत. खुशी, माया, मर्जी. तर नाही, छाया म्हणजे काय आहे? सावली. जी उन्हाळ्यात खूप पडते, सावली. सावलीत आपण बसतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जखमेवर मीठ चोळणे. हे आपण खूप यूज करतो पहा. ही म्हणीचा अर्थ मला वाटते सगळ्या तुम्हाला पण माहिती असावा. पर्याय क्रमांक 1 दिला आहे, कमालीचा प्रयत्न करणे. नाही आहे. पर्याय क्रमांक 2, अतिशय त्रासून जाणे. नाही आहे. पर्याय क्रमांक 3, दुःखी अवस्थेत आणखी दुःख देणे. यस. जखमेवर मीठ चोळणे म्हणजे काय? ऑलरेडी एखादा व्यक्ती दुःखात असेल, पेनमध्ये असेल आणि त्याला अजून परत त्याच गोष्टी सांगणं किंवा दुःख देणं म्हणजे काय? जखमेवर मीठ चोळणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 15. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर येस, एवढा क्वेश्चन झाला. मी तुम्हाला टॉपिक सांगेलच कोणकोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे. रामने जांभळे खाल्ली. तर ह्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे समापन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 आहे नवीन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 आहे पुराण कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 4 आहे कर्मणी प्रयोग. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. काय आहे? कर्मणी प्रयोग. ने हे प्रत्यय आलं आहे. ने हे काय आलेलं आहे? प्रत्यय आलेलं आहे. त्यामुळे ह्या वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? कर्मणी प्रयोग. तर हे जे आपण क्वेश्चन बघितले एकूण क्वेश्चन हे मराठी ग्रामरचे एकूण क्वेश्चन होते 15, जे आपण 1 बाय 1 बघितलेत. तो होप सो जे आज आपण 15 क्वेश्चन बघितलेत किंवा DMR 2023च्या जी जून महिन्यात एक्झाम झाली 20 तारखेला, त्या परीक्षेत कोणकोणते प्रश्न पडलेत ते आपण आज बघितलेत. तर मी तुम्हाला टॉपिकबद्दल सांगेल. मराठीत ग्रामरसाठी तुम्ही खूप फेमस बुक आहे पहा. बुकचं नाव आहे बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण. खूप सोप्या आणि साध्या भाषेत हे पुस्तक दिलेलं आहे. हे जर तुम्ही पुस्तक रेफर केलं तर नक्कीच तुम्हाला मराठीत पैकी 15 प्रश्नापैकी 14 प्रश्न नक्कीच तुमच्याबरोबर येतील. त्यानंतर एक तुम्ही इम्पॉर्टंट बुक घ्यायला पाहिजे. TCSचं जे लेटेस्ट क्वेश्चन आणि आन्सर म्हणजे जे लेटेस्ट परीक्षा झालेत त्याचं जे बुक आहे सॉल्व क्वेश्चन पेपर सेट TCSचं, ते जर तुम्ही घेतलं तर यस, TCS पॅटर्नने तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचे मराठी विषयांचे जे प्रश्न आहेत रिपीटेड जे पडलेत ते जर तुम्ही डोळ्याखालून घातले तर नक्कीच तुमचे पैकीसुद्धा लँग्वेजला मार्क पडू शकतात. तर हे होते आजचे आपण बघितलेले मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स. यानंतर मी तुम्हाला टॉपिक सांगेल मराठीत कोणकोणते करायलाच पाहिजेत. ते जर केलं तर नक्कीच तुमचे स्कोर येईल. त्यात पहिला टॉपिक आहे पहा समानार्थी शब्द. त्यानंतर पहा सेकंड आहे विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर विरुद्धार्थी नंतर पहा म्हणीवर एकतरी क्वेश्चन पडतोच. त्यानंतर आहे वाक्यप्रचार. त्यानंतर
प्रयोग प्रयोग ह्या टॉपिकवर एकतरी क्वेश्चन येतोच. प्रयोग. त्यानंतर बघा लिंग ओळखणे, त्यावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर काळावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर असे हे जे क्वेश्चन हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेत. आणि एक मोस्ट एक राहिला अलंकार. एवढे 10-12 जरी तुम्ही टॉपिक केले व्यवस्थित, त्याचे एक्झाम्पल, त्याचे प्रश्न जर तुम्ही सोडले TCS पॅटर्नने, तर नक्कीच तुमचे जे 15 प्रश्न पडतात, 15 प्रश्न मराठीचे, 15 इंग्रजीचे आणि नर्सिंगचे 40 प्रश्न, GK रिझनिंगचे 30, असे मराठीपैकी तरी मी तुम्हाला सांगू शकतो 15पैकी 15 मार्क तुमचे पैकी घेण्यासारखे मार्क आहेत. तर आज मी जी तुम्हाला 10-15 प्रश्न तुम्हाला बघितलेत, ते तुम्हाला कसे वाटलेत, आपलं जे एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सुचवा. जर आपल्या कंटेंटमध्ये काही इम्प्रूव्ह करायचं आहे ते मला सुचवा. चला, थँक्यू. थांबूया.